देशभरामध्ये मतदान होत आहे त्यापैकी राज्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे आणि या 13 लोकसभा मतदारसंघामधले प्रत्येक अपडेट्स महाकवरेज न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात यावेळेस 21 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत आणि या मतदारसंघामध्ये मुख्य लढत आहे ती उबाठा शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्यामध्ये। तर वायकर यांची ईडीने चौकशी देखील केलेली होती। थोड्याच वेळात आता मुंबई मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात होती। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये लढत असून शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा लढत आपल्याला पाहायला मिळते। तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत। खरं तर ही खूप चांगली बाब आहे। मतदार राज्यात जागृत आहे, घराबाहेर पडतोय आणि मतदार केंद्रावर जर रांग लागत असेल सकाळीच घराबाहेर पडा। मतदान केंद्राबाहेर गर्दी झालेली पाहायला मिळते। उत्तर मुंबई मतदारसंघाची आपण ही दृश्य पाहतोय। मतदान केंद्राबाहेर बरोबर सकाळी 7च्या ठोक्याला प्रत्येक नागरिक या ठिकाणी मतदान करण्यासाठी उपस्थित झालेला आहे। त्यामुळे हीच जागरूकता देशातल्या प्रत्येक नागरिकांना दाखवायला हवी आणि आज आपला मतदानाचा हक्क बजावायला हवाय। तर आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामधली मतदान केंद्रावरची। या ठिकाणी मतदारांनी रांग लावलेली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवार आपल्या सोबत आहेत। आपण थेट या ठिकाणी तुषारकडे जाणार आहोत। तुषार, गुड मॉर्निंग। आणि मतदान केंद्राबाहेरची रांग पाहून आजचा मतदानाचा कौल टक्केवारी ही काही वेगळं दर्शवतीये हेच आपण म्हणायचं का? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर 5व्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। सध्या मी उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघामध्ये उभा आहे आणि अंधेरीतल्या सेंट झेवियर्स स्कूल बाहेर आता मी आहे। आपण जर पाहत असेल तर थोड्याच वेळात आता मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र मतदानापूर्वी आपल्याला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचा देखील सहभाग आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत। ते नेमकं मुंबईकरांना काय आवाहन करतात आपण बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही? 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे, मात्र तुम्ही 15 मिनिटं पूर्वीपासूनच रांगेत उभे आहात। काय सांगाल तरुणांना, तरुणींना आणि सर्वांनाच? सर्वांनीच हे आज येऊन अवश्य मतदान करावं आणि आम्ही सुद्धा सकाळी वॉकला गेलो आणि लगेच इथे लाईनीत उभं राहिलं आणि लोकांचा उत्साह पण भरपूर आहे। सिनियर सिटीजन पण आतमध्ये बसलेले आहे आणि प्रत्येकाने जरूर मतदान करावं। धन्यवाद। काय सांगाल? नाही, तरुणांनी यावे लवकर। 15 इकडे सकाळी आपला देशाचं मत इम्पॉर्टंट आहे। आपला देशापूर्वी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, येऊन नक्की वोट करा। बहुमताने येऊन सगळ्यांनी इकडे आज सकाळी येऊन मत द्यावे। पुढची 5 वर्ष जर तुम्हाला या सरकारवर मत द्यायचं आहे आणि चर्चा करायची आहे तर आज सकाळी लवकरात लवकर येऊन तुमचं मत टाकणं हे गरजेचं आहे आणि हे केल्याशिवाय ह्याच्यापुढे चर्चा नाही करता येणार। काय सांगाल दादा? सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा योग्य रीतीने आणि परत असं बोलू नये की मी मतदान केलं आणि सरकारमध्ये नोकरी मिळत नाही किंवा महागाई वाढली वगैरे। तर आताच तुम्हाला संधी आहे योग्य सरकार निवडून द्यायची। तर आता योग्य मतदान करा, वेळेवर उठा, लवकर या आणि आपलं मतदान करा। This is your only opportunity to take part in the democratic process and exercise your rights. That's all I'd like to say. Yeah, I would echo what he says. This is an opportunity one must not miss. Your country is yours and this is your fundamental right. Exercise. Good morning. Everybody should come up early and definitely vote not to miss this opportunity. ओके, तर मनाली, आपण या ठिकाणी पाहिलं असेल सर्वजण आपल्याला रांगा लावून आपल्याला मतदानाचा हक्क थोड्याच वेळात बजावताना पाहायला मिळणार आहेत। आपण आतमध्ये देखील जर पाहिलं असेल तर या दृश्यांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिक देखील आपल्याला रांगेमध्ये बसून आपल्याला थोड्याच वेळात मतदानाचा हक्क बजावतील। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। क्या बताओगे? 7 बजे वोटिंग शुरू होने वाला है, लेकिन उसके पहले आप आके हम तो 6:30 पे आके बैठ गए। हमको बहुत अच्छा लग रहा था कि जाके सबसे पहले वोट करें। अब क्या मुंबईकरों से अपील करने वाले हो? सबको जल्दी से जल्दी आके वोट करना चाहिए। क्या बताओगे? सबको वोट करना चाहिए और हम 6:30 बजे आ गए थे तीनों। क्या बताओगे? सेम 6:30 बजे आ गए थे। सबको वोट करना चाहिए। I came from Punam Nagar, senior citizen. Everybody should vote.
in this democratic country. बस. ओके, तर आपण मनाली पाहिलं असेल या ठिकाणी मोठ्या रांगा आपल्याला मतदान केंद्राबाहेर लागल्याचं पाहायला मिळते. अजून तर तुषार, आपण पाहतोय दृश्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी रांग लावलेली आहे आणि हाच उत्साह आपल्याला सगळ्याच मतदान केंद्रांमध्ये पाहायला मिळणं अपेक्षित आहे. तुषार, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि आता थेट ईशान्य मुंबईत जाणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय ईशान्य मुंबईमध्ये मतदान केंद्राबाहेर तिथले उमेदवार महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचे आपल्याला दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी राहुल जोरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. राहुल, गुड मॉर्निंग. या ठिकाणी सुद्धा ईशान्य मुंबईमधली चुरस जी आहे ती अतिशय चुरशीची म्हणावी लागेल, कारण अगदी काही तासांपूर्वी या ठिकाणी मुलुंडमध्ये कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड झालेली होती. त्यानंतर कोटेच्या अगदी बारीक लक्ष ठेवताना आपल्याला दिसत आहेत. राहुल, संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा ही जी लढत जी आहे ती अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची मानली जात होती आणि आज अखेर मतदानाचा दिवस उजळलाय. अगदी सकाळी पहिल्याच म्हणजे मतदान सुरू होण्याच्या अगदी रांगेत लागण्यासाठी देखील मिहीर कोटेचा या ठिकाणी दाखल झालेला आपण बघतोय की या ठिकाणी मतदानांचा उत्साह देखील तेवढाच मोठा आहे. अगदी मतदान सुरू होण्या आधीपासूनच इथं रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला एकंदरीत मराठी विरुद्ध गुजराती असेल किंवा इथला झालेला मानखुर्दचा मोठा वाद असेल आणि याच बरोबर मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड असेल, असे अनेक मुद्दे या निवडणुकीच्या दरम्यान गाजले. प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अनेक महत्वाच्या सभा या ठिकाणी गाजल्या आणि त्यामुळं आज अखेर मतदानाचा दिवस उघडलाय आणि त्यानुसार आता कोणाच्या पारड्यात किती मतं पडतायत याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. मात्र सर्वाधिक मतदान कुठल्या भागातनं होते आणि सर्वाधिक कौल जो आहे तो कोणाच्या पारड्यात पडतोय हे फार नक्कीच महत्वाचं आहे. म्हणाली अगदी बरोबर आहे. आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय ईशान्य मुंबईमधली ही दृश्य आहेत. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मिहीर कोटेजा आपलं मत देऊन मतदानाला सुरुवात करणार आहेत. 5व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आज राज्यामध्ये एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. उन्हाचा पारा जसा वाढेल तसं खरं तर मतदारांची संख्या कमी होत जाते. मात्र सगळ्यांनी घराबाहेर लवकर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा. आणि थेट दृश्य आपण पाहतोय सगळ्या मतदार राजांचा प्रतिसाद जो आहे तो आज सकाळी आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत लोकसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यापेक्षा मुंबईमधली दृश्य जी आहेत ती अतिशय बोलकी म्हणावी लागतील. कारण सकाळी 6 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर हे मतदार राजा रांग लावून उभे आहेत. अगदी सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत आपल्याला ही रांग पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक मतदारांना जागरूक होऊन घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा. हा दिवस जो आहे हा फक्त माझा, तुमचा, आपल्या सर्वसामान्य मतदाराचा आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे आपल्याला लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा आहे. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा आपल्या सोबत आहेत. थेट सुस्मिताकडे जाऊयात. सुस्मिता, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग मुंबईकरांसाठी अतिशय बोलकी आहे, हसरी आहे, आनंदी आहे, कारण लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. सुस्मिता, खरं तर आत्ताच माझ्यासोबत आपले पहिले मतदार आहे ज्यांचं वय वर्ष आहे 97 आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय सांगाल? बराबर, जब से इलेक्शन चालू हुआ है तब से मैं एवरी टाइम अभी तक किया है. आई एम बोर्न इन brought up in Karachi, Pakistan. After partition I came to Bombay. आज मतदानासाठी तुमचा पहिला नंबर होता, आपका पहला नंबर था. हर किसी ने बाहर आके वोटिंग करना चाहिए, क्या कहोगे आप लोगों को? सबको वोट करना चाहिए. एवरीबडी शुड वोट. कोई ऐसा नहीं कर, किसी को भी दो, जिसको भी देना है. पर आज मोदी साहब ने तो काम बहुत अच्छा किया है. तो सचो अभी तक तो मैंने देखा कांग्रेस ने कुछ काम नहीं किया था. सब अभी मोदी साहब ने किया है. तो सबको मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आप मोदी को वोट को. इतने सालों में वोटिंग पैटर्न, वोटिंग का माहौल बदला, ऐसे लगता है 97 इयर्स का एक्सपीरियंस आपके पास है, यंग स्पिरिट भी आपके पास है, क्योंकि यंगस्टर्स घर के बाहर नहीं आते लेकिन आप इस उम्र में भी बाहर आए हो. मेरे को बहुत शौक है. मैं एवरी डे सुबह जाता हूँ, वॉक करने को भी जाता हूँ.
तर आपण बघतोय की पहिले मतदार हे आपल्या सोबत आहेत की ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि याच मतदान केंद्रावरती लांबच लांब रांग लागलेली आहे। मुळातच सध्या मी पेडर रोड परिसरामध्ये आहे, जिथे मतदारांना घराबाहेर काढणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं। VIP सीट म्हणून ही सीट बघितली जाते, जिथे अरविंद सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरुद्ध यामिनी जाधव बाळासाहेबांची शिवसेना या दोघांमध्ये लढत होते आहे। आणि आपण बघतोय की लांबच लांब रांगा आहेत। या ठिकाणी BSFचे 5 जवान तैनात करण्यात आलेले आहे। मतदान केंद्रांवरती फोन नेण्यास पूर्णपणे बंदी आहे, परंतु आपण बघतोय की एक एक करत सगळे मतदार या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळ वाट बघावी लागते आहे। सिनियर सिटीजन्स असतील, यंगस्टर्स असतील, सगळेच या ठिकाणी येतात। थोडा वेळ वाट बघावी लागत असली तरी सुद्धा आपला हक्क बजावायचा आहे। लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार राजाला सहभागी व्हायचं आहे आणि हा बरोबर आहे। सुस्मिता, तू ज्या मतदारसंघामध्ये आता आहेस तो मतदारसंघ खरं तर मुंबईमधला जुना मतदारसंघ म्हणून त्याची ओळख आहे, कारण तिथले मलबार हिल असेल, कुलाबा असेल, असे मुंबईतले अतिशय जुने भाग जे आहेत ते या मतदारसंघामध्ये येत आहेत। त्यामुळे या ठिकाणी लोकसभेसाठी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांची संख्या अधिक प्रमाणात आहे आणि जुने मतदार किंवा ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशी व्यवस्था काही करण्यात आली आहे का जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही? नक्की जे सिनियर सिटीजन्स या ठिकाणी येत आहेत त्यांना एक असिस्टंट देण्यात येतो आहे। जसं आता हे 97 वर्षाचे आजोबा आपल्यासोबत होते। समोर आपण बघतायत की पायऱ्या आहेत, त्या ठिकाणी रॅम्प असायला हवे अशा पद्धतीची मागणी केली जाते। तर मुख्य प्रवेशद्वारावरतीच आपण जर बघितलं तर इलेक्शन कमिशनकडनं काही लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे की जे ज्येष्ठ नागरिकांना मदत करणार आहेत। त्याचबरोबर जेव्हा या लांबच लांब रांगा आहेत तर बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। या खुर्च्यांवरती काही काळ ते वाट पाहू शकतील आणि मग आतमधल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन ते आपलं मत नोंदवणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीचा इथे आपण बघतोय की तयारी आहे ती बघता सिनियर सिटीजन्सची संख्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त आहे। जागरूक नागरिक जे आहेत ते आज घराबाहेर पडतायत आणि आपला मतदानाचा हक्क बजावतायत। समोर आपण बघतोय व्हीलचेअर सुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि हे मतदार आलेले आहेत। तुम्ही पहिल्यांदा आणखीन एक मतदान केंद्र आहे जिथून तुम्ही मतदान किया। आई एम द फर्स्ट मतदान करने वाला हूँ। कसा अनुभव होता? सगळ्या मैं तो कितने सालों से करता हूँ। तुमचं वय 73। इतक्या वर्षातलं निवडणूक आणि आत्ताचा माहोल हिंदी में बोलो कुछ। इतक्या वर्षांचा माहोल आणि आत्ताचा माहोल याच्यात काही कोई फर्क तो ऐसा तो खास कोई फर्क नहीं दिखता है। नक्कीच। तर आपण बघतोय की सगळे मतदार हे आता एक एक करत या केंद्रावरती येत आहेत। काही VIP सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मिलिंद देवरा हे सुद्धा याच ठिकाणी मतदान करण्यासाठी येणार आहेत आणि लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये अगदी 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आता मतदान प्रक्रियेला सुरू होऊन आणि चांगला प्रतिसाद पहिल्या काही मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। मुळात 100 मीटरच्या परिसरामध्ये कोणीही प्रवेश करू नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। वाहनं सुद्धा बाहेरच पार्क करायची आहेत। सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना व्हीलचेअर ही देण्यात येणार आहे, असिस्टंट हे देण्यात येणार आहेत। अगदी बरोबर आहे। मतदार राजांची पुरेपूर काळजी सुद्धा निवडणूक आयोगाकडनं मतदान केंद्रावर घेण्यात आलेली आहे। धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आज राज्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय। तर ही थेट दृश्य पाहतोय आपण। अनेक सेलिब्रिटीज म्हणा, राजकीय नेते, व्यावसायिक मतदानासाठी घराबाहेर पडलेले। सकाळी 7 वाजता अनिल अंबानी सुद्धा ईशान्य मुंबईतले हे मतदार आहेत आणि ते देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभं राहून मतदान करणार आहेत। त्यामुळे ह्या रांगेमध्ये आपण अनिल अंबानी यांना सुद्धा पाहतोय। देशातले नामांकित व्यावसायिक म्हणून अनिल अंबानींचं नाव घेतलं जातं आणि ते सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी 7 वाजता रांगेत आपल्याला दिसतात। आणि त्यानंतर इतरही भागामध्ये कारण 13 ठिकाणी 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडतीये। तर आपल्यासोबत आता जाणार आहोत आपण, आमची प्रतिनिधी आहे प्रणाली कापसे, कारण ती उत्तर मध्य मुंबईमध्ये आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत आहे। त्यामुळे या मतदारसंघाकडे आणि या उमेदवारांकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असणार आहे। प्रणाली, गुड मॉर्निंग।
या ठिकाणी म्हणजे उत्तर मध्य मुंबईमधली सध्या काय परिस्थिती आहे? 7 वाजले आहेत. पहिल्या मतदारानं आपला लोकशाहीचा उत्सव साजरा केलेला असणार आहे. काय सध्या तिथे वातावरण? अगदी मनाली, मुंबईकर खूप मोठ्या संख्येनं प्रतिसाद देताना दिसत आहे. म्हणजे आपण संबंध महाराष्ट्र बघितला, महाराष्ट्रातलं 4 टप्प्यातलं मतदान बघितलं, परंतु इतक्या सकाळी म्हणजे अगदी 6 वाजताच लोकांनी रांगा कुठे लावलेल्या नव्हत्या, परंतु मुंबईकर मात्र सकाळी 6 वाजता रांग लावत आहेत. त्याचं कारणही असं असू शकतं कारण गेले 4 दिवस मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवतो आहे आणि त्यामुळं जसं जसं ऊन वाढत जातं तसं तसं त्रास होतो उकाड्याचा. अगदी घामाने भिजून लोक निघतायत आणि त्यामुळं आज कदाचित मुंबईकर सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावून कामावर जाण्याचा प्रयत्न करतायत. खाजगी ठिकाणी काम करणारी जी लोक आहेत, कोणाच्या घरी काम करणारी जी लोक आहेत, त्यांना सगळ्यांना आज काही सुट्टी नाही आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी रांगेमध्ये लागून पटापटा आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावताना आपल्याला बघायला मिळत आहे. मी खरं तर धारावी या परिसरामध्ये आहे. मुंबईतला सगळ्यात गजबजलेला, सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असलेला हा भाग आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून सुद्धा जिचं नाव लौकिक आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगले उद्योग जे आहेत ते या ठिकाणी चालू असतात, लघु उद्योग या ठिकाणी चालू असतात आणि त्यामुळं या मतदान केंद्रावर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावीचा हा जो मतदान केंद्र आहे हे दक्षिण मध्य या भागामध्ये आमदारकीचा म्हणजे नंबर 38 आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर तिथं लढत आहे ती वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांची आणि हे दोन्ही जे उमेदवार आहे या दोन्ही उमेदवारांचं मतदान जे आहे ते दक्षिण मध्यमध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार स्वतःला काही मतदान करू शकणार नाहीयेत, परंतु लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रत्येक जण सहभागी होतं. भलेही ते स्वतःला मतदान करू शकणार नाहीयेत, परंतु लोकशाहीच्या या उत्सवामध्ये ते सुद्धा आपला खासदार निवडणार आहे आणि त्यासाठी म्हणून या ठिकाणी मतदान करण्यासाठी वर्षा गायकवाड थोड्या वेळातच पोहोचतील. हे जे संपूर्ण केंद्र आहे हे धारावीतलं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र आहे. याच्या बाजूलाच एक दुसरं महत्त्वाचं केंद्र आहे आणि तिथे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर म्हणजे 34 बूथ आहेत आणि सगळ्यात मोठं मुंबईतलं ते मतदान केंद्र आहे. आपण पाहतोय सगळे मुंबईकर या ठिकाणी रांगा लावून मतदानाचा आपला हक्क बजावत आहेत. सगळे पोलिंग बूथ अगदी व्यवस्थित सज्ज झालेले आहेत आणि काही पोलिंग बूथच्या बाहेर आपण पाहतोय की अगदी रांगा लागलेल्या. हे सगळेजण सकाळच्या वेळेला कदाचित कामावर सुद्धा जात आहेत आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. मनाली, निश्चितच आपण पाहतो अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीज असतील, राजकारणी असतील किंवा व्यावसायिक असतील, हे सगळेच जण या रांगेत पाहायला मिळतात. कारण आजचा दिवस हा सगळ्यांचा सर्वसमान दिवस आहे. हा दिवस फक्त आणि फक्त मतदार राजाचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारानं घराबाहेर पडा, मतदान केंद्रावर या आणि आपला मतदानाचा हक्क बजावा. आणि नाशिक मधली ही आपण दृश्य आता पाहतोय. नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये नाशिकचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे देवाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. देवाचा आशीर्वाद घेऊन ते मतदानाला जाणार आहेत. कारण आजचा दिवस हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पुन्हा एकदा हॅट्रिक मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे घरी औक्षण करून त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये हेमंत गोडसे गेले. त्यांनी देवाचा आशीर्वाद घेऊन नतमस्तक होऊन ते मतदानासाठी घराबाहेर पडतायत. तर दुसरी आपण दृश्य पाहतोय मुंबईमधली दृश्य आहेत. अतिशय चोख बंदोबस्तामध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडनं आणि अशा पूर्ण व्यवस्थेमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली जाते. तर अनिल अंबानी असतील किंवा सेलिब्रिटी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांना सुद्धा रांगेत उभं राहून सकाळी बरोबर 7 वाजता आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर आताची दृश्य आपण पाहिलेली आहेत ही मायावती यांची दृश्य आहेत. त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. त्यामुळे आज देशभरामध्ये संपूर्ण लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. आणि आता ही काळाराम मंदिरातली नाशिक येथली दृश्य आहेत. या ठिकाणी हेमंत गोडसे या देवाचा आशीर्वाद घेऊन नतमस्तक होऊन आता मतदानासाठी बाहेर पडतायत. मतदान करतील आणि ते आपल्या सगळ्या मतदार राजांना मतदान करण्याचं पुन्हा एकदा आवाहन करतील. कारण आजच्या दिवशी त्यांची परीक्षा आहे आणि ही परीक्षा आता नेमकं कोण पास होत आहे हे पाहायचे. कारण राज्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडतीये. मुंबईमध्ये सुद्धा 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त टक्केवारी व्हावी मतदानाची आणि जास्तीत जास्त सहभाग व्हावा मतदार राजांचा.
आम चुनाव हो रहा है भैया माइक नीचे करो और आज 5 माइक नीचे करो यार वोटिंग पड़ रहा है जनता टीवी मेरा वोट 5वें चरण में है। इस मौके में तो मैं 5वें चरण से जुड़े मतदाताओं से ये पुरजोर अपील करती हूँ कि वो भी अपना वोट डालने जरूर अपने अपने पोलिंग बूथ पर जाएं। हालांकि मैं जब भी जिस भी चरण में वोटिंग होता है तो मैं हमेशा यही अनुरोध करती हूँ कि जलपान आदि आप बाद में करें, पहले अपना वोट डालने के लिए ज़रूर जाएं। तो यही मेरी दरखास्त अपील है। और इसके साथ ही मैं ये भी कहना चाहूँगी की कसं नेमकं काय हे कराल सगळं? माझ्यासाठी हे भावुक क्षण आहे. मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी अजून 7:10 झाली आहे आणि जवळपास प्रत्येक बूथला 80 ते 100 लोक हे रांगेत उभे आहेत. हे स्पष्ट आहे लोकांमध्ये मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बघण्यासाठी मोठा उत्साह आहे. दुपारच्या सत्रात बऱ्याचदा उन्हाचा पारा वाढतो. काय नेमकं मतदारांना आवाहन कराल? किती लवकरात लवकर मतदानासाठी लोकांनी काय नेमकं आवाहन कसं कराल मतदानासाठी? हे दृश्य पाहून वाटतच नाही त्यांना मतदान करावं लागेल. ऊन चढेल त्याचा आधीच जवळपास 30% मतदान संपून जाईल असं चित्र इकडे दिसतोय. ईशान्य मुंबई जे आहे आपण जर पाहिलं तर यावेळी मोठी काटेकी टक्कर पाहायला मिळते. अनेक घटना ज्या आहेत त्या मागच्या काळात घडलेल्या सुद्धा होत्या. काय वाटतं तुमचा विजय हल्ला झालेला असेल तुमचा विजय होईल यावेळी काय नक्की काय? हे बघा मी मोदीजींचा सैनिक आहे. सकाळी 6:45 वाजतापासून ज्याप्रमाणे नागरिक इकडे येत आहेत मतदान करायला, मी माझा व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जनता या गुंडागिरीचा जाब मतदानाच्या रूपाने देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा रोड शो याच परिसरात झाला होता. अनेक मोठ्या नेते दिग्गज नेते या संपूर्ण मतदारसंघात दोन्ही बाजूनी पाहायला मिळालेले होते. अगदी हाय व्होल्टेज हा मतदारसंघ झालेला आहे. मोदीजींचा रोड शो होणं हे आमच्या सर्वांसाठी भाग्यच आहे आणि या मतदारसंघात जनतेचा मन स्पष्ट आहे आणि ते आपल्याला इकडे दिसून येते. सर ये बताइए हिंदी में जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रणाली कापसे न्यूज. तर न्यूज 18 लोकमतवर 13 लोकसभा मतदारसंघामधले संविधान ने जो आपको अधिकार दिया है मतदान करने का, इस अधिकार का पूरेपूरा आप फायदा उठाइए या इसको आप यूटिलाइज करिए और आप उतर के आपके मतदान केंद्र पे जाके आप मतदान करिए और भारी मात्रा में मतदान करिए. मैं महिला उम्मीदवार हूं करके मुझे कहीं भी कमजोर समझने की कोई भी जरूरत न करे, क्योंकि मैं बहुत ही स्ट्रांग लेडी हूं और समर्पित हूं समाज के प्रति. आज भी काम कर रही हूँ, नगर सेवक करके काम किया है, विधायक करके काम किया है और ये काम की वजह से आज मुझे ये एमपी की टिकट मिली है. तो ये ध्यान में नजर रखते हुए आप मतदान करिए और मुझे सांसद में भेजिए. देखिए विधानसभा यहाँ पे मैंने बहुत जोरों शोरों से कड़ाड़ी हूँ मैं, तो इसी तरह संसद में आपका आवाज बन के दहाड़ूंगी. क्या लगता है कितने वोट से आप आगे जा सकते? ये नहीं कहूंगी, क्योंकि अब मैं इतना जरूर कहूंगी मैं 101% सांसद बन के मोदी जी के इस 400 पार में बैठी रहूंगी. तर आपण पाहिलं दक्षिण मुंबई मतदारसंघामधल्या शिवसेना म्हणजे महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी सुद्धा मतदारांना आवाहन केलेलं आहे. घराबाहेर पडा, मतदान करा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. कारण आपण जेव्हा मतदान करू तेव्हा यांची संसद जी आहे ती बनणार आहे, तेव्हा हा खरा लोकशाहीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत कडनं सगळ्यांना आवाहन आहे, घराबाहेर पडा, मतदान करा. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पहा.